महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर लाडक्या बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे तमाम माता आणि बहिणींनो। तर लाडकी बहीण संदर्भात खुशखबर आलेली आहे। तर बघा, आता ज्यांना कोणाला 1 रुपया सुद्धा आलेला नव्हता, तर सर्व आता माता आणि बहिणींना त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत। तिसरा हप्ता तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे आणि आता आदितीताई तटकरे यांनी आदेश दिलेले आहेत। आता संपूर्ण माहिती काय आलेली आहे, जर तुम्हाला पैसे आलेले नसतील, असा SMS आलेला नसतील, तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या अकाउंटमध्ये 1 मिनिटामध्ये पैसे येतील। तर संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। तर लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले जवळपास 50 लाख महिलांना, माता बहिणींना पैसे पाठवण्यात आलेले आहेत। तर जी काही खुशखबर आलेली पैशांसंदर्भात कोणाकोणाला पैसे आलेले आणि कोणाकोणाला यादीमध्ये नाव चेक करायचं आहे, या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे अकाउंटमध्ये तुमच्या बँक खात्यात जमा होतील, अदरवाईज तुम्हाला पैसे भेटणार नाही आहे। तर आदितीताईंनी काय आदेश दिले, कोणाकोणाला 50 लाख महिलांना, माता बहिणींना पैसे आले आणि समोरची अपडेट काय तेच मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला पैसे आलेले तर तुम्हाला काय करायचं सगळं काही तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्व माता आणि बहिणींनी व्हिडिओला न स्किप करता प्लीज हात जोडून रिक्वेस्ट आहे की न स्किप करता शेवटपर्यंत पहा। आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन पण प्रेस करा। यामध्ये तुम्हाला समोरचे जे काही या संदर्भात अपडेट आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवरती तर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेचे भरपूर माता आणि बहिणींचे पैसे आलेले आहे, म्हणजे पहिला हप्ता त्यांना मिळालेला आहे। आता काहींना त्याच्यामध्ये 3000 रुपये भेटलेले आहेत आणि काहींचं सगळं ओके असून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही आहे। तर बघा, तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळाला नाही आहे, तुमचं फॉर्म वगैरे सगळं ओके आहे। आता तुमचा फॉर्म रद्द झालेला आहे, काही महिला उमेदवारांचा, ज्या आपल्या माता बहिणी आहे त्यांचा फॉर्म रद्द झालेला आहे आणि काहींचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्हलच झालेलं नाही आहे। आता महत्त्वाचं म्हणजे याच्या मागचं कारण काय आणि तुम्हाला पैसे कधी येतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, ज्या काही आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बघा आपल्या ज्या काही आदितीताई तटकरे आहेत, महिला व बाल विकास मंत्री आहेत आदितीताई तटकरे, तर यांनी आदेश दिलेले आहेत की लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे तर ते तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आणि ते जमा देखील करण्यात आलेले आहेत। तर तुम्हाला टेक्स्ट मेसेज भरपूर माता आणि बहिणींना आलेला आहे। तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलेला नसेल तर तुम्हाला तुमचं बँक खातं डायरेक्टली चेक करून घ्यायचं आहे, तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा झालेले आहे ते तुम्हाला तेवढं कळेल त्याच्यामध्ये। तर डायरेक्टली आदितीताई तटकरेंनी सांगितलेलं आहे, पैसे जमा करण्याबाबत ऑफिशियल अपडेट त्यांनी दिलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे 50 लाख कोणाकोणाला पैसे आलेले आहेत, तर ज्या माता बहिणींची प्रोसेस फॉर्मची सर्व काही ओके आहे, सर्व प्रोसेस ओके आणि त्याच माता बहिणींना म्हणजे त्यांचं बँक अकाउंट असेल, आधार लिंकिंग असेल, हा जो काही या ठिकाणी मुद्दा आहे, तर हा ज्यांचा क्लिअर आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे, अशा सर्व माता आणि बहिणींना पैसे आलेले आहेत। काहींना 4500 रुपये आलेले आणि काही माता बहिणींना 1500 रुपये आलेले, ज्यांना अगोदर 3000 भेटलेले होते अशा माता बहिणींना। तर याच्यामध्ये सांगण्याचा एकच मुद्दा होता, तर जी काही महत्त्वाची माहिती होती, तर पैसे पाठवले जाते, तुमचं अकाउंट तुम्ही चेक करत चला, तुम्हाला अकाउंट चेक करायचे, पैसे येत आहे। आता ज्यांना हा SMS आलेला नसेल आणि ज्यांना पैसे आलेले नाही आहे, तर त्यांना काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका। टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे, तुम्हाला पैसे आलेले नाही आहे तर तुम्हाला पैसे येतील। महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही पेंडिंग काम राहिलेलं असेल, समजा तुमचं आधार लिंक बाकी असेल, आता काही महिला उमेदवारांनी आधार लिंक केलं तरी पैसे आलेले नाही आहे, म्हणजे बँकेमध्ये तुमची जी काही प्रोसेस आहे, तर तुम्ही कागदपत्र दिलेले, डॉक्युमेंट दिलेले, परंतु ती प्रोसेस अजून अप्रूव्हल झालेली नाही आहे। मग ज्यावेळेस ती पूर्णपणे प्रोसेस होईल त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाणार आहेत। सांगण्याचा मुद्दा होता आहे की 14-15 तारखेला पैसे जमा होणार होते, परंतु ती तारीख काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली, तारीख बदलली आणि निर्णयसुद्धा देखील बदलण्यात आले, नवीन माहिती समोर आली आणि संपूर्ण या ठिकाणी ज्या काही अगोदरच्या तारखा होता त्याच्यामध्ये बदल होऊन आत्ता 19 तारखेच्या आत तुम्हाला सर्व माता बहिणींना पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि बाकीच्यांचे आत्तापासूनच जमा झालेले आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। तर पैसे जमा होत आहे, तुमचं अकाउंट चेक करत चला। आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल। जर पैसे जमा झालेले नसतील तर काळजी करू नका, 1-2 दिवसात अकाउंटमध्ये पैसे जमा होतील, म्हणजे होतीलच।
तर सर्व काही तुमच्या लक्षात आलं असेल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर काही तुमचं काम बाकी असेल पेंडिंग, तर ते पूर्णपणे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला आपल्या माता आणि बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत चला. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.